आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीच्या पहिल्या भागाचं पुढचं प्रकरण, सखा रामाचा जन्म. आमच्या खोतांच्या सातमाईंच्या वाड्यात आमच्या आजीनं भराभर आपल्या 5 मुलांची लग्न आटोपली आणि नंतर ती समाधानानं पान खात आमच्या आनंदी आत्याबरोबर आपल्या वाड्यात विसावली. नंतर थोड्याच वर्षांनी आमचा वाडा आम्ही लहान पोरांनी अगदी बियांनी भरलेल्या डाळिंबासारखा भरून गेला होता. आमच्या सातमाईंच्या वाड्यावर सातमाईंच्या रक्षणाचा पदर होता. त्यांच्याच आशीर्वादानं आमच्या वाड्यात कधीही कसला कलह झालेला नव्हता. आजीच्या नजरेसमोर तिच्या सगळ्या मुलांचे संसार सुरू झाले, भरले आणि आता सुरळीत चाललेले होते. आता आमच्या वाड्यात आनंदी आत्याचं वैधव्याचं दुःखसुद्धा बोथट झालेलं होतं. आमचे मोठे सुरेश रमेशदादा चिकोडीला वसतिगृहात राहून शिकत होते. ते अधूनमधून सणावारी वाड्याकडे येत असत. थोडक्यात काय, आमच्या वाड्यात सगळं काही छान चाललेलं होतं. आणि त्याचवेळी उशिरानं का होईना आमच्या इरली काकूंना अचानक दिवस गेले आणि आमच्या सुखात असलेल्या वाड्याला आराकाकांच्या सुखाला जशी दृष्ट लागली, अगदी तशीच दृष्ट लागलेली होती. नाकासमोर चालणाऱ्या माणसाच्या आयुष्यात अचानक काही भयंकर घटना घडल्या तर त्या भयंकर घटनांचे पडसाद कायमचे उमटत राहतात. तसे ते आजसुद्धा आमच्या सर्वांच्या आयुष्यावर उमटून आहेत. त्याचं असं झालं होतं, आमच्या इरली काकूंना आत्मा तुकादादानंतर खूप वर्षांनी, म्हणजे 7-8 वर्षांनी पुन्हा दिवस गेले. त्याचं आमच्या वाड्यात फार कौतुक झालं होतं. माझ्या आईने आणि काकूंनी अगदी कौतुकानं त्यांना डोहाळे पुरवत आंबट तिखट खायला घातलं. आमच्या आत्यानी तर इरली काकूंच्या चुलीचा ताबा आपल्याकडे घेतला होता आणि माझ्या आईने, सगळ्या काकूंनी त्यांच्या माझघरातलं सगळं काम स्वतःकडे घेतलं होतं. म्हणजे दौलती काकांच्या विहिरीवरनं पाणी आणणं, कपडे धुणं वगैरे. आता आजी देखील इरली काकूंना आपल्या जवळ बसून सक्तीनं विश्रांती घ्यायला लावत असे. त्यावेळी आपल्यावरची ती सगळ्यांची माया बघून इरली काकूंना अगदी धन्य धन्य वाटलं होतं. त्यातच आबा पाटलांनी आणि मनोरमा काकूंनी कौतुकाने आपल्या ह्या लेकीला 4 दिवस म्हणून माहेरी आणलं आणि नंतर तिथेच घोटाळा होऊन ते सगळं भयंकर घडलेलं होतं. आमच्या आबा पाटलांनी आणि मनोरमा काकूंनी आमच्या इरली काकूंना 4 दिवसांकरता म्हणून माहेरपणाला आपल्या वाड्यात आणलेलं होतं. त्यावेळी आजीला वाटलं की आपली इरली एक 10-12 दिवस राहून पुन्हा आपल्या वाड्यात परत येईल. आणि तसं ती मनोरमा काकूंकडे आणि आबा पाटलांकडे बोललीसुद्धा होती. त्यावेळी त्यांनीही तिला लगेच पाठवायचं कबूल केलं होतं. परंतु झालं काय, इरली काकू कोल्हापूरला गेल्या आणि 4 दिवसानंतर अचानक त्यांच्या पोटात डाव्या बाजूला दुखायला लागलं. आबांनी त्यांना तातडीनं त्यांच्या वाड्याजवळ असलेल्या डॉक्टर जयवंत डॉक्टरांच्या खाजगी दवाखान्यात नेलं. तेव्हा त्यांच्याबरोबर शंकर आणि बाजीराव काकासुद्धा होते. आता हे डॉक्टर जयवंत आबांच्या कुटुंबाचे फॅमिली डॉक्टर. त्यांच्या घरात कोणाला जरा काही झालं की ते सगळेजण डॉक्टर जयवंतांच्या दवाखान्यात धाव घेत. आमच्या शंकर काकांचा गुणवंत आणि बाजीराव काकांची चंपा ह्याच दवाखान्यात झालेले होते. तेव्हा इरली काकूंना तातडीनं त्या दवाखान्यात आणलं. डॉक्टर जयवंतांनी त्यांना तपासलं. आबांना सांगितलं की इरली काकूंना खूप वर्षांनी दिवस गेल्यामुळे त्यांची गर्भाची पिशवी जरा डाव्या बाजूला सरकली आहे. त्यामुळे त्यांना दर 8 दिवसांनी तपासावं लागेल. तसंच त्यांनी पूर्ण विश्रांती घेतली पाहिजे, म्हणजे मग ती पिशवी पुन्हा नीट जागेवर येईल. आणि झालं. आबांच्या वाड्याला इरली काकूंची विलक्षण चिंता वाटायला लागली. तसं 2 दिवसांनी डॉक्टर जयवंत त्यांना तपासून जात. त्यांना टॉनिकं, इंजेक्शनं चालूच केली गेली. आबा आणि मनोरमा काकूंनी इरलीचं बाळंतपण डॉक्टर जयवंतांच्या देखरेखीखाली त्यांच्या दवाखान्यात करायचं ठरवलं. ज्यावेळी आमच्या इरली काकूंना माहेरी नेण्यासाठी म्हणून जीप घेऊन आबा, मनोरमा काकू, शंकर काका, बाजीराव काका आले होते, त्यावेळी आमच्या शेतात पेरण्या चालू होत्या. म्हणून रामदास काका काही इरली काकूंच्या बरोबर गेलेले नव्हते. तसंच आत्मा तुकाच्या शाळेमुळे आजींनी त्यांना पाठवलं नव्हतं. सगळ्यांना वाटत होतं की इरली काकू 15 दिवसांनी परत येतील.
पण महिना होत आला तरी इरली काकू काही आमच्या वाड्याकडे फिरकली नव्हती. वाड्यात सगळ्यांना त्यांची काळजी वाटायला लागली आणि आजींनी तातडीने रामदास काकांना कोल्हापूरला पाठवलेलं होतं. तेव्हा 4 दिवसांनी परत आलेल्या रामदास काकांनी माझ्या आजीला इरली काकूंचं दुखणं सांगून ते म्हणाले की आये, आबांनी इरली काकूंची नाजूक अवस्था बघून तिचं बाळंतपण कोल्हापुरात डॉक्टर जयवंत यांच्या खाजगी दवाखान्यात करायचं ठरवलं आहे. तशी माझी आजी धास्तावली आणि म्हणाली, अरे आता ते सगळं खरं आहे पोरा, पण आपल्या सातमाईंच्या वाड्याची परंपरा तुला माहिती आहे ना. अरे वाड्याचं पोर जन्मल्यावर त्याला 2 दिवसांनी सातमाईंच्या पायावर घालून त्याच्या रक्षणाचा पदर मागायचा असतो. आजपर्यंत ती परंपरा पाळली गेली आहे. पण रामदासा, अरे जर इरली कोल्हापुरात बाळंत झाली तर तिला 2 दिवसात आपण बाळाबरोबर इथे आणणार कसं? हे ऐकून रामदास काका तिला म्हणाले की आहे तुझं बरोबर आहे, मग आता करायचं काय आपण? मग आजी काहीतरी विचार करत म्हणाली, रामदास लेकरा तू असं कर, तू आता पुन्हा 4 दिवसांनी कोल्हापूरला जाणार आहेस तेव्हा आबांना सांग, इरलीला आता हवं तेवढे दिवस तिथे ठेवून घ्या, पण तिचं बाळंतपण मात्र सातमाईंच्या वाड्यातच होईल. वाटल्यास आम्ही इरलीचं बाळंतपण इथे कोणा नर्सला ठेवून करू. रामदासा, लेकला एकदा का पोराला सातमाईंच्या पायावर घातलं की मग नंतर कुठली चिंता नाही रे. वाटल्यास नंतर इरली पुन्हा माहेरपणाला जाऊ दे, पण पोराचं बारसं सातमाईंच्या पारावर झालं पाहिजे. तेव्हा काका बरं आहे असं म्हणाले. नंतर 4 दिवसांनी कोल्हापूरला गेलेल्या रामदास काकांनी आपल्या आईचा निरोप आबांना दिला होता. त्यावेळी आबा त्यांना म्हणाले की पोरा, त्या गोष्टीला अजून फार अवकाश आहे, आपण नंतर ठरवू काय करायचं ते, आम्ही तरी डॉक्टर सांगतील तसंच करणार. मग रामदास काका काही बोलले नाहीत. त्यानंतर दिवस भराभरा जात राहिले. इरली काकूंना 8वा महिना लागला तसं इकडे आमच्या आजीचा जीव वर खाली व्हायला लागला. तसं आमच्या वाड्यातनं कोणी ना कोणी कोल्हापूरला जाऊन येत होतं म्हणा. त्यामुळे इरली काकू डॉक्टरांच्या नजरेत आहे हे आजीला कळायचं म्हणून ती काही बोलत नव्हती. परंतु इरली काकूंना 8वा महिना संपत आल्यावर मात्र तिने रामदास काकांना इरली काकूंना आणायला कोल्हापुरात पाठवलं. त्यावेळी माझ्या आजीला वाटलं की आबा लगेच इरली काकूंना जीपमधनं घेऊन येतील. पण झालं काय, रामदास काका तिथे जे गेले ते गेलेच. इरली काकू जशा तिकडे जाऊन राहिल्या ना, तसेच आमचे रामदास काकासुद्धा तिथे जाऊन राहिले होते. त्यामुळे इकडे माझ्या आजीच्या जीवाची नुसती तगमग होत राहिली. कारण आता बाळंतिणीबद्दलच्या सातमाईंच्या परंपरा चुकल्या तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत हे तिला माहिती होतं. त्यात समजा इरली काकू कोल्हापुरात बाळंत झाल्या तर दवाखान्यातून लगेच 2 दिवसांनी इथे यायला त्यांना नक्कीच त्रास झाला असता आणि डॉक्टरांनी सुद्धा त्यांना 10 दिवसाशिवाय पाठवलं नसतं. हा सगळा एक घोळ होऊन बसला. म्हणून आजीने तातडीनं आमच्या रामदास काकांना इरली काकूंना आणायला पाठवलं होतं, तर त्यांचाच पत्ता नाही आता. उद्या इरली काकूंना 9वा महिना लागणार होता. आजीला इरली काकूंचा आणि रामदास काकांचा रागच आला होता. आता त्या दोघांना सातमाईंच्या वाड्याची ती परंपरा माहीत असताना देखील ते दोघं तिथंच राहिले होते हे अक्षरशः सातमाईंवर अविश्वास दाखवल्यासारखं होतं. नंतर आजीचे इरली काकूंची वाट बघण्यात आणखीन 2 दिवस गेले होते. शेवटी आजी रागानं आत्याला म्हणाली, आनंदे, आता ह्या घोळापायी काय करायचं ग? आता या रामदासाला कळायला हवे होते ना, इथे शिरगुप्पीला देखील डॉक्टर आहेत, नर्स आहेत, वाड्याची रीत त्याला माहिती नाही का? तेव्हा आत्या म्हणाली, आहे आपण शिवाला पाठवू, इरली वहिनींना ताबडतोब इथे आणायला सांगू, आपला शिवा ते काम करेल. मग त्याच सायंकाळच्या एसटीनं आमचे शिवा काका कोल्हापूरला इरली काकूंना आणायला रवाना झाले. शिवा काका आबांच्या वाड्यावर पोचले त्यावेळी वाड्यावर फक्त बाजीराव काका आणि मुलं होती आणि बाकी मंडळी दवाखान्यात गेली होती. त्यावेळी शिवा काकांना बाजीराव काकांनी सांगितलं की इरली काकू काल रात्रीच बाळंत झाली, तिला मुलगा झाला आहे. या बाळंतपणात इरलीला अतिशय त्रास होऊन तिचं पुन्हा मूल न होण्याचं ऑपरेशन करावं लागलं.
आणि त्या सगळ्या गडबडीमुळे रामदास काकांना तिथेच राहावं लागलं होतं, कारण आपल्या इरलीचा जीव धोक्यात आहे असं डॉक्टर जयवंतनी सांगितल्यावर त्याचे हातपाय गळाले. ही सगळी भानगड ऐकून आमचे शिवा काका बाजीराव काकांबरोबर सरळ डॉक्टर जयवंतांच्या दवाखान्यात पोहोचले होते. इरली वहिनींना अगदी बाळकृष्णासारखा गुटगुटीत 9.5 पाऊंडाचा मुलगा झाला होता. आबांचं कुटुंब आनंदानं हरखून गेलं होतं. रामदास काका आपल्या भावाला बघून फार खुश झाले. शिवा काकांनी इरली वहिनींची चौकशी केली आणि ते रामदास काकांनाच घेऊन जरा बाजूला जाऊन हलकेच म्हणाले, दादा, अरे सगळा घोळ झालाय. आय आणि आक्की फार चिंतेत आहेत. तुला आपल्या वाड्याची परंपरा माहिती आहे ना. बाळंतिणीला 2 दिवसानंतर सातमाईंच्या पायावर घालून त्याच्या रक्षणाचा पदर मागून नंतर बाळाचं बारसं पारावर करायचं असतं. आता तू आणि आबा डॉक्टरांकडे बोलून घ्या. आपण जीपमधनं तातडीनं वाड्याकडे निघायला हवं. त्यावर रामदास काका म्हणाले, अरे मला माहिती आहे की शिवा, मी आत्ताच आबांना डॉक्टरांशी बोलायला सांगतो. संध्याकाळी इरलीला आणि पोराला घेऊन आपण जीपमधनं वाड्याकडे निघूया. रामदास काकांनी नंतर आबांना सगळं सांगितलं. आबा पाटलांना ते सगळं पटलं. त्यांना माहिती होतं की काही घराण्याच्या रीती पाळाव्याच लागतात, नाही तर त्याचे परिणाम ठीक होत नाहीत. ते रामदास काकांना म्हणाले, रामदास पोरा, मी आत्ताच डॉक्टरांशी बोलतो. आपण इरलीला आणि पोराला घेऊन संध्याकाळी वाड्याकडे निघूया. इरलीला पोराला सातमाईंच्या पायावर घालून लगेच दुसऱ्या दिवशी परत तिला इथे आणूया. पोरा, अरे अजून तिचे टाके काढायचे. इरलीला पुन्हा इथे आणलं ना की नंतर जरा उशिरा पोराचं बारसं सातमाईंच्या पारावर करूयात. तशी रामदास आणि शिवा काकांनी आपली डोके हलवली. ते सगळेजण डॉक्टर जयवंतांच्या केबिनमध्ये गेले. आबाने त्यांच्या घरच्याप्रमाणे असलेल्या डॉक्टर जयवंतांना सातमाईंबद्दल, वाड्याच्या परंपरेबद्दल सगळं काही सांगितलं. आणि त्यांनी विचारलं की डॉक्टर, संध्याकाळी आम्ही इरलीला मांजरीवाडीला घेऊन नंतर लगेच तिला इथं आणलं तर चालेल ना. त्यावेळी डॉक्टर जयवंत शांतपणे म्हणाले, यावा आबासाहेब, आता जग किती पुढं गेलं आहे. तुम्ही स्वतः शिकलेले असताना अशा खुळचट अंधश्रद्धांवर कसा काय विश्वास ठेवता. अहो, असे नवस बोलल्यानं किंवा जुन्या परंपरा पाळल्यानं कोणाला जीवदान मिळत नाही. तर आम्हा डॉक्टरांच्या प्रयत्नांनी आम्ही अनेक जणांना जीवदान देतो. इरली माझी रुग्ण आहे. तिला या बाळंतपणात अति रक्तस्राव होऊन तिची तब्येत अजून नाजूक आहे. आमच्या देखरेखीखाली ती असल्यामुळे तिला काही धोका नाही. त्यात तिला ऑपरेशनमुळे टाके पडले, ते 10 दिवसांनंतर काढले जातील. आणि अशा परिस्थितीत इरलीला प्रवासाला जायची मी बिलकुल परवानगी देऊ शकत नाही, कारण तिची जबाबदारी आता माझ्यावर आहे. आणि नंतर ते रामदास काकांकडे बघत हसत म्हणाले, अहो, देवावर विश्वास जरूर ठेवावा, पण त्याच्या अंधश्रद्धेमुळे आपलं नुकसान करून घेऊ नये. नंतर ते आबांना म्हणाले की आबासाहेब, कोल्हापूर ते मांजरीवाडी हा प्रवास लांबचा आहे. जर इरलीला तुम्ही नेलं, रस्त्यात तिला रक्तस्राव सुरू झाला तर तिच्या ते जीवावर बेतू शकतं. त्यामुळे 10 दिवसांनंतर मी तिला घरी जाण्याची परवानगी देऊ शकतो. बाकी तुमची मर्जी. आणि कधी नाही ते रमा काकू म्हणाल्या, रामदास पोरा, डॉक्टर बरोबर म्हणतायत रे. उद्या रस्त्यात इरलीला काही झालं तर शिरगुप्पीसुद्धा तुमच्या वाड्यापासून लांब आहे. आणि तिची तब्येत अशी नाजूक असताना मला तिला वाड्याकडे पाठवायचं नाही आहे. अरे, बाळंतपण हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला तिचा दुसरा जन्म असतो. हे बघ शिवा पोरा, इरलीला अगोदर जरा ठीक होऊ दे. अरे, देवाच्या दारी कधीही जाता येतं. आपण नंतर इरलीला सातमाईंच्या पायावर घालून लगेच तिथेच पोराचं बारसं आटोपून घेऊया. उगाच इरलीच्या जीवाशी खेळणं मला तरी मान्य नाही. तशा सातमाई समजावून घेतील हा विश्वास आहे मला. आता ह्याच्यावर रामदास काका आणि शिवा काका काय बोलणार होते. उद्या समजा त्यांनी इरलीला नेलं आणि तिथे तिचं काही कमी जास्त झालं तर हा प्रश्न होताच ना. हा असा सारासार विचार करून आपली आई चिंतेत असेल म्हणून त्याच दिवशी दुपारी शिवा काका इरली काकूंना आणि पोराला न घेता मांजरीवाडीला यायला निघाले. ज्यावेळी शिवा काका हात हलवत परत आले आणि त्यांनी इरली काकूंबद्दल सगळं सांगितलं, तेव्हा इरली काकूंना मुलगा झाला म्हणून सगळ्यांना आनंद झाला.
पण आजी मात्र रागानं शिवा काकांना म्हणाली होती, "त्याला लेकरा, तो डॉक्टर काहीही म्हणू देत, तुला व रामदासाला आपल्या सातमाई इरलीला काहीही होऊ देणार नाहीत हे माहिती होतं ना. का त्या डॉक्टरसारखा तुमचासुद्धा सातमाईंवर विश्वास नाही आहे? अरे, अन्नीला जीवदान देणाऱ्या सातमाई आपल्या इरलीला काही होऊ देणार होत्या का? आता काय करायचं आहे ते तुमचं तुम्ही करा." नंतर आजी आनंदी आत्याला म्हणाली, "आनंदे, उद्या पुरणपोळ्याचा घाट घाला, इरलीला मुलगा झाला म्हणून, आणि सातमाईंना आणि झपाट्याला पानं वाढा, त्यांची तोंड गोड करा. मी सातमाईंना इरलीची अडचण सांगते, त्यांची तिच्या वतीनं क्षमा मागते." पण खरंच सांगते आनंदे, सातमाई दुखावल्या गेल्या आहेत. त्यावर नंतर कोणी काही बोललं नाही. पण त्यावेळी सातमाई इरली काकूंवर आणि रामदास काकांवर रागावल्या होत्या, आणि कोणाचं रागावणं केव्हाही वाईटच. माझी आजी लगालगा सातमाईंच्या पारावर साखर घेऊन गेली. ती साखर पारावर ठेवून ती म्हणाली, "सातमाईंनो, इरलीला पोरगा झाला म्हणून तोंड गोड करा. उद्या पुरणपोळ्याचं जेवण वाढील. माझ्या सातमायांनो, इरलीला या बाळणपणात खूप त्रास झाला. तिचं पुन्हा मूल न होण्याचं ऑपरेशन केलं आहे, आणि तिला टाके पडल्यामुळे ती पोराला घेऊन तुमच्या पायावर घालायला येऊ शकली नाही. तुमची सून आहे, तुमच्या सुनेला मोठ्या मनानं क्षमा करा. सातमाईंनो, तुमच्या नातवाचं बारसं तुमच्या पारावर होईल, हा माझा आंबेचा शब्द मी तुम्हाला देते." आणि परमेश्वरा, आजी हे सातमाईंना सांगत असताना त्यांच्या समोरची ती समई अचानक विझली होती. हे बघून माझी आजी विलक्षण धास्तावून गेली. नंतर तिने ती समई पुन्हा पेटवून खाली मान घालून वाड्याकडे येताना हलकेच मागे वळून बघितलं, तर आता ती समई स्थिरपणे पेटली होती. पण आजीसमोर सातमाईंनी ती आपली समई विझवून आपला राग व्यक्त केलेला होता. त्यावेळी आजी भयंकर अस्वस्थ झाली. एक विचित्र हुरहुर मनाला लावून घेऊन वाड्यात आली. आज सातमाईंच्या वाड्याचा नियम पहिल्यांदा मोडला गेला होता. आजीला माहिती होतं की आमच्या सातमाई जशा आपल्या रक्षणाचा पदर कोणावर घालतात, तशाच त्या जर रागवल्या तर तो पदर पुन्हा काढून सुद्धा घेतात. त्यांनी खरंच नंतर आमच्या फार फार गोड सखारामावर आपल्या रक्षणाचा पदर घातलाच नाही. त्यामुळे सातमाईंच्या पदराबाहेर राहिलेल्या सखाचं नंतर होत्याचं नव्हतं झालं, आणि त्या सर्वाचा मनस्ताप सातमाईंची शिक्षा म्हणून आमच्या सगळ्या वाड्यानं भोगला. माझ्या आजीला त्या दिवसापासून एक अनामिक भीती लागून राहिली. तिची इरली 4 दिवसांकरता माहेरी जाते काय, नंतर तिथे राहून तिला मुलगा होतो काय, हे सगळं वाईटच झालेलं होतं. सातमाईंच्या वाड्यातल्या पोरानं वाड्यातच जन्मावं असाच नियम आजपर्यंत वाड्यात चालत आला होता, आणि आता त्या नियमाच्या विरुद्ध घडलेलं होतं. त्यामुळे आजी कमालीची चिंताग्रस्त झाली होती. आता देवाची कृपा नसली तर एखाद्या वेळेला चालते, पण देवाचा कोप कधी कुणीही घेऊ नये. त्यानंतर आमचे शंकर काका, बाजीराव काका आपल्या दोन्ही जीपा घेऊन इरली काकूंना आणि बाळाला बघायला म्हणून आम्हा सर्वांना कोल्हापूरला नेण्यासाठी आले होते. त्यावेळी रामदास काका इरली काकूंजवळ राहिले होते. जेव्हा आम्ही सगळेजण कोल्हापूरला जाण्याची तयारी करायला लागलो, तेव्हा आजी आनंदी आत्याला म्हणाली, "आनंदे, माझ्या जीवाला फार घोर लागून राहिला आहे. मी काय कोल्हापूरला जाणार नाही, मला इथे निवांतपणे राहू दे. तुम्ही सगळेजण जाऊन या, 2 दिवस कोल्हापूरला राहून परत या." मग आनंदी आत्या म्हणाली की आई, मग मी पण जात नाही. आपण असे गेलो तर सातमाई आणखीन रागावतील. त्यामुळे आजी आणि आनंदी आत्या वाड्यात राहिल्या. शंकर काका आणि बाजीराव काकांनी, आम्ही सगळ्यांनी आजी आत्याला आग्रह करून सुद्धा त्या दोघी आल्या नाही. आम्ही वाड्यातले सगळेजण मात्र कोल्हापूरला जाऊन इरली काकूंना आणि सखाला बघून मस्त गोडधोड खाऊन पिऊन परत आलो. तेव्हा आजी आणि आत्यानं सर्वांकडनं सखाचं कोड कौतुक ऐकलं होतं. त्यावेळी गुणा काकू म्हणाल्या होत्या की आहे, तू आणि आनंदी आत्या आल्या नाहीत म्हणून आबा, रमा काकू, इरली वहिनी, रामदास भाऊजीं सगळ्यांना वाईट वाटलं. आपला सखा फार छान आहे. त्यावेळी सखारामचं ते कौतुक ऐकताना माझ्या आजीला मात्र ती सातमाईंच्या समोरची विझलेली समई पुन्हा पुन्हा आठवत होती.
आता रामदास काका आपल्या आईला वाईट वाटू नये म्हणून आमच्याबरोबर वाड्यात आले, तेव्हा आजीने त्यांच्यावर बरंच तोंडसूक घेतलं होतं आणि बोलून बोलून दमल्यावरती गप्प बसली होती. आता इरली काकूंना महिना होत आला होता, तेव्हा आजी रामदास काकांना म्हणाली की रामदास, अरे आता तरी जाऊन इरलीला घेऊन ये बाबा, आता तिचं माहेर पण संपव, आपण पोराचं बारसं इथे लवकर सातमाईंच्या पारावर करू. तेव्हा आईला ठीक आहे म्हणून रामदास काका कोल्हापूरला गेले. इकडे आजीनी आणि वाड्यानी सखाच्या बारशाची सगळी तयारी केली. ती करून आमचा वाडा आबांच्या वाड्याची वाट बघत राहिला. 4 दिवसांनी पुन्हा शंकर काका, बाजीराव काका आपल्या जीपा घेऊन मांजरीवाडीला आले. तेव्हा त्यांच्याबरोबर रामदास काका आले होते. आल्या आल्या बाजीराव काका म्हणाले, आजी, आबांनी सखाचं बारसं आंबाच्या देवळात करून नंतर ती सगळी मंडळी इथे येऊन सातमाईंच्या पारावर सखाचं पुन्हा बारसं करायचं असं ठरवलेलं आहे. कारण इरलीचं बाळणपण फार जोखमीचं आहे असं डॉक्टर जयवंतरावांनी जेव्हा सांगितलं, तेव्हा आईने आंबाला नवस केला होता की इरली सुखरूप सुटू दे, पोराचं बारसं आंबाच्या देवळात करीन. हे ऐकून मात्र आमची आजी जाम भडकली. ती बाजीराव काकांना चिडून म्हणाली, बाज्या, अगोदर इकडे बारसं करून नंतर तुम्ही आंबाच्या देवळात जाऊन बारसं करा. वाटल्यास इरलीला आणखीन महिनाभर ठेवून घ्या, पण बारसं पहिल्यांदा सातमाईंच्या पारावर झालं पाहिजे. शंकर काका ओशाळले आणि म्हणाले, आये रागवू नको, तसे सातमाई काय आंबा काय एकच आहेत ना. आजी आणखीन रागावली, म्हणाली, नाही शंकर, सगळे एक नाहीत. पोरा, हा वाडा सातमाईंचा आहे. सखा हा सातमाईंच्या वाड्याचा नातू आहे. त्या जशी कुणावर कृपा करतात ना, तशीच त्या कुणावरची कृपा काढूनही घेतात आणि नंतर वाईट घडतं खूप. तुम्ही जा इरलीला सगळ्यांना इथे घेऊन या, आपण सखाचं बारसं सातमाईंच्या पारावर करू आणि नंतर तुम्ही आंबाच्या मंदिरात करा. आपल्या आईचं ते रागवणं बघून रामदास काका पुढे झाले आणि म्हणाले, आहे पण आबांनी बारशाची सगळी तयारी केली आहे, ओळखीच्या लोकांना आमंत्रणं दिली आहेत, त्यामुळे आता ते बरं नाही दिसणार. तेव्हा संतापलेली आजी म्हणाली, रामदास, त्यांना मी अगोदर बारशाचा निरोप दिला होता ना. आता लेकरा, तू सासरवाडीत काही बोलू शकत नाहीस हे मला कळतं, पण त्या इरलीला अक्कल नको. आणि पोरा, तुला माहिती आहे ना, सातमाई उष्ट्या ताटाला हात लावत नाहीत. तेव्हा आमच्या वाड्याचा एकंदरीत रागरंग बघून शंकर आणि बाजीराव काका आपल्या रिकाम्या जीपा घेऊन परत कोल्हापूरला गेले. त्यानंतर जे होऊ नये तेच घडलं. जेव्हा शंकर आणि बाजीराव काकांनी आजीचा निरोप आबांना सांगितला, तेव्हा आबा जरा चिडून रमा काकूंना म्हणाले, रमा, आता या सातमाईंच्या आईला कळायला नको. इरलीच्या त्या नाजूक अवस्थेमुळे आपण तिला सातमाईंच्या वाड्याकडे पाठवलं नाही. हे सातमाई नाही कळलं असेलच ना. तरी आता रमे, आपण इथे नवसाप्रमाणे बारशाची तयारी केली आहे, तर मला वाटतं सातमाईंच्या वाड्याकडचं कोणी इथं आलं नाही तरी आपण आंबाच्या मंदिरात बारसा आटोपून घेऊ. आता ह्या गोष्टीला आमच्या इरली काकूंचा विरोध होता, पण त्या आपल्या घरच्यांच्या समोर काही बोलू शकल्या नाहीत. त्यांनी विचार केला की आपण गेल्यावर सखाचं बारसं सातमाईंच्या पारावर होणार आहे, तर आपल्या आईचा नवस इथे आंबाच्या मंदिरात पूर्ण करून आपण तो नवस फेडून जाऊ. तेव्हा आबांनी सखाचं बारसं आमच्या वाड्यातलं कोणी तिथे नसताना आंबाच्या मंदिरात थाटामाटात केलं. पूर्वी ठरल्याप्रमाणे त्याचं नाव सखाराम ठेवलं होतं. आता इरली काकूंनी आपल्या आईचा नवस तिथं बारसं करून फेडला होता. तरी आजीसारखं त्यांना त्यावेळी माहिती नव्हतं की आपल्या सातमाई कधीही उष्ट्या ताटावर बसत नाहीत. इथेच सगळा घोळ झाला होता. 2 दिवसांनी सखाचा बारसा आटोपून इरली काकू आपल्या आईवडिलांबरोबर आपल्या भाऊ आणि वहिनीसह आल्या. त्यांनी आजी आणि आत्याचे पाय धरून क्षमा मागितली. तेव्हा गुटगुटीत सखाला बघून त्या दोघी आपला राग विसरल्या. पण जेव्हा आबांनी भीत सखाचा बारसा आंबाच्या मंदिरात केल्याचं सांगितलं, तेव्हा मात्र आमच्या आजीला आणि सगळ्या वाड्याला धक्का बसला. पण आता बारसं तर होऊन गेलं होतं. उगाच आबांशी वाद घालण्यात काही अर्थ नाही आत्ता, हे जाणून आजी काही बोलली नाही. इरली काकूंनी नंतर सखाला सातमाईंच्या पारावर घालून अगदी नाक घासून सातमाईंची क्षमा मागितली होती. त्यावेळी आजी हलकेच नागो काकांकडे बघत होती. ते काही बोलले नव्हते, पण त्यावेळी नागो काकांनी सातमाईंचं मंद रडणं स्पष्ट ऐकलं होतं.
आणि ते कोणाच्या मृत्यूचं दुःखाचं रडणं त्यांचं काळीज चिरत गेलं होतं, पण ते कोणाला काही बोलले नाहीत, कारण आता बोलून काही फायदा नव्हता. आमच्या सखाचं दुसरं बारसं सातमाईंच्या पारावर आजींनी मोठ्या थाटामाटात केलं होतं. रामदास काकांनी सगळ्या गावाला बोकडाचं आणि पुरणपोळ्यांचं जेवण घातलं होतं. जेव्हा आमच्या इरली काकू सातमाईंच्या समोर जेवण घेऊन गेल्या तेव्हा आजीला अचानक वाटलं होतं की आपल्या सातमाई हे ताटातलं उष्ट जेवण जेवतील का. तेव्हाच इरली काकूंनी सातमाईंना वाढलेलं ते भरलेलं ताट अचानक कोणी मागे ढकलून दिलं होतं आणि सातमाईंच्या समोरची समई पुन्हा विझली होती. तेव्हा घाबरलेल्या इरली काकूंनी रडत रडत सखाला पुन्हा पुन्हा सातमाईंच्या पारावर ठेवून त्याच्या रक्षणाचा पदर मागितला होता. सातमाई खरोखर इरली काकूंवर रागावल्या, कारण इथे रामदास काका आणि इरली काकूंचा सातमाईंवरचा विश्वास कमी पडला होता आणि जिथे विश्वास नसतो तिथे सातमाई काही करू शकत नाहीत. हा सातमाईंचा सरळ साधा नियम होता. तरी माझ्या आजीला वाटत होतं की इरलीनं हे सगळं काही मुद्दाम केलेलं नाही, खरंच तिची तब्येत ठीक नव्हती. आबा, रमा काकू एखाद्या आईवडिलांनी आपल्या मुलीबरोबर वागावं तसेच वागले. त्यामुळे कदाचित हे सगळं जाणून सातमाई इरलीला क्षमा करून आता त्यांच्या रक्षणाचा पदर घालून त्याला सांभाळतील, पण तो निव्वळ आजीचा भ्रम होता. कारण त्यावेळी नागो काकांना माहिती होतं की ती वेळ आली की आमचा सखा निघून जाणार आहे आणि त्यावेळी त्याच्यावर सातमाईंच्या रक्षणाचा पदर नसल्यामुळे आपल्या पदराबाहेर असणाऱ्या सखाचं त्या रक्षण करू शकणार नाहीत. आमच्या वाड्यात नंतर सगळ्यांचा नेहमीचा दिनक्रम सुरू झाला. आमच्या आनंदी आत्यानं आजीनं तिला दिलेल्या वाटणीच्या 6 खोल्या नाईलाजानं घेतल्या होत्या. त्यानंतर मात्र तिने वाड्यातल्या कुठल्याच उत्पन्नातनं कसलाही वाटा घेतला नव्हता. फक्त आपलं आणि आपल्या आईचं दररोज जे अन्न ती चुलीवर शिजवत असे त्यासाठी धान्य मात्र ती रामदास काकांच्या धान्यातनं घेत असे. आमच्या सातमाईंनी आजींनी मागितल्याप्रमाणे आमच्या आत्याला आपल्या वाड्यात कायमचं ठेवून घेतलेलं होतं. माझ्या आजीला आपल्या सगळ्या मुलांच्या विवाहात ह्या आपल्या मोठ्या मुलीची फार मदत झाली होती. माझ्या आजीनी जेव्हा आपल्या मुलांच्या लग्नापूर्वी आपल्या वाड्याच्या खोल्यांची वाटणी आणि शेताच्या वाटण्या केल्या होत्या त्यावेळी आजीचे ते विचार आणि तिची ती कृती कोणालाच रुचली नव्हती. पण आजीनी पुढचा विचार करून त्यांच्या चुली वेगळ्या मांडल्या होत्या आणि नंतर सर्वांची लग्न झाल्यावर त्यांचे आपापल्या खोल्यात संसार सुरू झाले. त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या संसारात स्वतंत्रता उपभोगता आली. आमची ही फार चांगली आणि सुंदर आनंदी आत्या नंतर नेहमीच आमच्या वाड्याचा एक भाग होऊन राहिली होती. आमच्या या देखण्या आत्याच्या आणि आजीच्या पंखाखाली आम्ही वाड्यातली पोरं भराभर वाढलो. आमच्या वाड्यातल्या प्रत्येक बऱ्या वाईट घटना माझी आजी आणि आत्या सांभाळून घेत असत. आमच्या ह्या 2 वडीलधाऱ्यांच्या आधारामुळे आमच्या वाड्यात नेहमी शांतता राहिली होती. मला आजसुद्धा आमच्या वाड्यातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटना जशीच्या तशी आठवते. त्यात ते आजी, आत्या, सगळ्या काकू, माझी आई यांचं ते दुपारच्या वेळी ओसरीवर बसून सुपात शेंगा घेऊन आपल्या सासूच्या गोष्टी ऐकत शेंगा फोडणं आजसुद्धा आठवतंय. माझ्या आत्याने आणि आजीने नेहमीच आपल्या वाड्याला सांभाळलं होतं. फक्त सखाच्या वेळी वाडा सांभाळण्यात त्यांचा नाईलाज झाला होता. म्हणून मी अगदी आवर्जून तुम्हाला आत्ताही सांगते की जर तुम्ही देवाच्या काही गोष्टी करणार असाल तर त्या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी करा, कारण देव दया फार कमी करतो पण चटकन रागावतो आणि देवाचं ते रागावणं फार भयंकर असतं. जसं आमच्या सातमाईंचं ते रागावणं आम्हा सगळ्यांना फार क्लेशदायक आणि मनस्तापाचं झालेलं होतं. श्रोते हो, आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीच्या पहिल्या भागाचं हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण उद्या. ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल.